मनवा, तुम्ही का रडताय हे मी नाही विचारणार तुम्हाला, कारण मला माहिती आहे तुम्ही का रडताय. मला कळत नाही मी बाबा आणि नितेशच्या समोर कसं जाऊ ते. तुम्ही बाबा आणि नितेशशी बोला. बोला आणि सरळ सांगून टाका त्यांना की माझ्याशी संबंध ठेवू नका. आपले संबंध संपले. मनवा, हा विषय टाळून तर काहीच होणार नाहीये. तुम्हाला त्रास होईल असं. तुम्हाला कळतंय का मी काय बोलतोय? तुम्हाला असे बोलावंच लागेल मनवा. आज जर तुम्ही नाही बोललात ना तर ते तुम्हाला सतत कॉल करण्याचा प्रयत्न करतील, कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतील आणि त्याने तुम्हाला त्रास होईल. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला त्रास झाला की मला त्रास होतो. तुम्हाला वाटतं का मला त्रास व्हावा? काय विचारतोय मी? तुम्हाला असं वाटतं मला त्रास व्हावा? नाही. नाही ना? मग सांगून टाका त्यांना. माझ्याने नाही होणार राजवीर. का नाही होणार? तुम्हाला करावं लागेल आपल्यासाठी. तुमच्या बाबांनी सगळ्या गावासमोर माझा जो अपमान केला ना तो आठवा मला. माझ्यावर केलेले खोटे आरोप आठवा. नितेशने तुमचा कसा अपमान केला होता ते आठवा. माझ्या ऑफिसमध्ये येऊन कॉलर पकडली होती त्याने. आठवा हे सगळं आणि बोलून टाका. बोलाल ना? माहित नाही. मनवा. ताई, तू नाराजच का आमच्यावर? मनू, मी राजवीरवर आरोप केले ही गोष्ट अजूनही तुझ्या मनात आहे का? हे बघ, साहजिक आहे तुझं माझ्यावर रागवणं, म्हणजे मी समजू शकतो. पण मनू, हे मी मुद्दामून नाही केलं. सगळ्या गोष्टीचा विचार करून मग मी माझं मत मांडलं. माझ्या जागेवर मी योग्य आहे असं मला वाटतं. आता यापुढे मी जास्ती काही नाही बोलू शकत, कारण ही योग्य वेळ नाहीये. पण मनू, तू तुझ्या वडिलांना चांगलं ओळखतेस. जी गोष्ट योग्य नाहीये ती मी निमूटपणे नाही सहन करू शकत. हे बघ मनू, तरी तुला असं वाटत असेल की माझं चुकलं तर ठीक आहे, पण असं टाळू नकोस ग आम्हाला. बरं, माझं जाऊ दे. तुझ्या सख्या भावाची किंवा तुझ्या आईची तरी आठवण ठेव. त्यांचा विचार कर. तुझ्या आठवणीने आमचा जीव कासावीस होतो ग. तिथे आलो असं वाटलं की तुझ्याशी बोलता येईल, पण तसं काही झालं नाही. आता आम्ही नाही थांबू शकत इथे. माफ कर बेटा, येतो आम्ही. अगं काय जेवण केलं होतंस, एकदम टेस्टी. मानवा, अगं एकटीच का उभी आहेस इथे? काही झालंय का? नाही काही. अगं बघ, अशी रडबेली का झालीस तू? अहो काही नाही, मी ठीक आहे. मगाचपासून मी तुझ्या जेवणाची एवढी तारीफ करतोय, तू साधं थँक्यूही म्हणाली नाहीस मला. सॉरी, ते जरा गडबडीत होते ना. गडबडीत? एवढी कसली गडबड चालू आहे? आज सगळं ठीक चाललंय ना? नितीश आणि बाबा निघाले होते. निघाले म्हणजे एवढं लगेच? का असे अचानक का निघाले? ते
नितीशचं जरा काम होतं त्यामुळे. हा हा, अगं पण मग बाबांनी तरी थांबायला पाहिजे होतं ना, काय हरकत होती? नितीश सोडणार होता ना बाबांना, म्हणून जावं लागलं. हा हा हा, नक्की नितीशचंच काम होतं ना, की त्यांना काही वाईट वाटलं म्हणून गेले ते? नाही, मग तसं काही नाहीये. तू खरं सांगतेस ना? नाही, कारण मला तर त्यांच्याकडे बघून असं वाटलं की कुठल्या तरी गोष्टीचं खूप वाईट वाटलंय त्यांना, खूप दुखावल्यासारखे वाटले मला ते. का ग, असं काही झालंय का? नाही, मग काही झालं नाहीये. नाही, तू नाही सांगितलंस तरी पाहत होतो मी त्यांच्याकडे लांबून. खूप टेन्शन मध्ये दिसत होते आणि तू तर त्यांच्याशी बोलायला देखील गेली नाहीस. असं करतं का कोणी मनवा? ऍक्च्युली मी खूप कामात होते ना, त्यामुळे वेळ नाही मिळाला. वेळ मिळाला नाही की वेळ काढला नाहीस त्यांच्यासाठी? मनवा, का आपले पाहुणे होते ना ते, मग असं दुर्लक्ष का केलंस त्यांच्याकडे? काय वाटलं असेल त्यांना? तसं काही नाहीये काका, बाबा समजून घेतील. समजून घेतील? असं किती दिवस समजून घेतील आपल्या मुलीला? आपली मुलगी आपल्याला टाळते, आपण आल्यावर तिला आनंद होत नाहीये. हे किती दिवस सहन करतील ग ते बिचारे? आमच्या नंदन नाही केलं असं. मान्य आहे, ती अल्लड आहे, धांदरट आहे, डोक्याने थोडी कमी आहे, पण आई बापाला अशी टाळाटाळ नाही केली तिने. मग तू का बरं असं करतेस? काय बोलायचं आता तुला म्हणा? तुला कोणी काय बोललंय का? कोणी शपथ वगैरे घातलीये का? काय झालंय? खूप हिम्मत लागते आपल्या आईबापाशी असं तुटकपणे वागायला. मानतो तुला, मी मानतो. असं काही नाहीये काका, मी जरा आलेच. छान दिसतेस. हो, तू बोललास मगाशी. पण तरी म्हणजे इतकी छान दिसतेस की जितक्या वेळ बोलावं तितकं कमीच. थँक्यू. मग कसं वाटतंय सगळं? छान. फक्त छान? आय मीन मस्त वाटतंय. तुला कसं वाटतंय? अमेझिंग. बरं, आपण 2-4 दिवसांनी कुठे बाहेर भेटलो तर चालेल का तुला? आत्ताच असं सांगता नाही येणार. आपण तेव्हाचं तेव्हा बघूयात. नो इश्यूज. पण भेटून एकमेकांसोबत टाइम स्पेंड करून आपण एकमेकांना जास्त ओळखायला लागू. आय नो. ओके, फोनवर ठरवूया मग. चालेल. मग लग्नानंतर काय प्लॅन आहे तुझा? ऍक्च्युली मला माझं एज्युकेशन कम्प्लीट करायचंय, प्लस मला मॉडेलिंगची आवड आहे. सो मला लग्नानंतर दोन्ही गोष्टी करायला आवडतील. ग्रेट. सॉरी बाबा, मी तुम्हाला खूप दुखावलं. तुम्ही माझ्याशी एवढं बोलण्याचा प्रयत्न केला, पण मी नाही बोलले. मला माहितीये तुम्हाला खूप त्रास होत होता. मी तुमच्याशी नाही बोलले म्हणून तुमच्या मनात खूप प्रश्न असतील, पण मी खरंच काही सांगू नाही शकत तुम्हाला. माझा नाईलाज आहे बाबा. अशा परिस्थितीत काय करावं मलाच कळत नव्हतं. बाबा मला माफ करा. मीच मुलगी म्हणून कमी पडले. मला माफ करा.
चला मुलांचं जमतंय हे बघून खूप बरं वाटतंय नाही? हो ना नीता, पण आपला अनिकेत बघ कसा लाजतोय. खरं सांगू का, तुमची नंदा खूप गुणी आहे हो. आणि मला खात्री आहे ती अगदी छान आणि सुखाचा संसार करेल आमच्या अनिकेत सोबत. म्हणजे काय? अहो करणार आहेत, आमचे संस्कार आहेत तसे. अहो म्हणूनच म्हणतेय लग्नाला अजिबात उशीर नकोय आता. तुमची नंदा आमच्या घरी कधी एकदा सून बनून येते असं झालंय आम्हाला. हो ना. आपण पुढच्या महिन्यातला अगदी पहिलाच मुहूर्त बघून ठेवू. अहो नाही, पुढच्या महिन्यात खूप घाई होईल. लग्न म्हणजे कसं सगळं प्रॉपर करायला पाहिजे, सगळी व्यवस्था नीट व्हायला पाहिजे. पुढच्या महिन्यात म्हणजे फारच घाई होईल. आपण जरा वेळ घेऊया, नंतर ठरवू सगळं. अहो मोहनराव, काही घाई होणार नाही. आम्हाला तुमच्याकडून काहीही नको आहे. फक्त तुमच्या मुलीचा हात आमच्या मुलाच्या हातात द्या, एवढं. प्लीज रडू नका. एवढी अवघड सिच्युएशन तुम्ही हँडल केली, मग आता का रडताय? खूप स्ट्रॉंग आहात तुम्ही, नका विचार करू एवढा. बाबांना खूप वाईट वाटलं असं. मी सांगितलं ना तुम्हाला, आता नाही विचार करायचा त्यावर. आणि आज तुम्ही तुमचा शब्द पाळलात ते खूप चांगलं केलं. कर्नल साहेब तुमच्याशी काय बोलण्याचा प्रयत्न करत होते? काही नाही. नाही, काहीतरी बोलले असतील ना ते, काय म्हणाले? ते विचारत होते की मी असं का वागते, मी बोलत का नाहीये त्यांच्याशी. मग तुम्ही काही बोलला नाहीत ना? नाही. आणखी काय म्हणाले? ते विचारत होते की तुला माझा राग आलाय तर आई आणि नितेशची का बोलत नाहीयेस, त्यांच्याशी तरी बोल म्हणाले. आणखी काही नाही. नक्की? असं का विचारताय? नाही, काही वेगळं बोललेत का ते विचारत होतो. नाही. ठीक आहे, म्हणजे तुमचं या व्यतिरिक्त काहीच बोलणं झालं नाही? नाही. मनवा, नाही बरोबर आहे तुमचं, पण काय लग्न म्हणजे आमची पण काही हौस मौज आहे ना, ती पूर्ण करायला लागेल ना. नंतर करू ना 2-4 महिन्यात लग्न. अहो 4 महिने घ्या नाहीतर 4 दिवस घ्या, घाई हे होणारच ना. त्यामुळे मग आपण पुढच्याच महिन्यातला मुहूर्त शोधूया. हे बघा, माझं ऐका तुम्ही, अगदीच लगेच म्हणजे पुढच्या महिन्यात नको ना. देशमुख साहेब, आपण पुढच्या महिन्यातच त्यांच्या लग्नाचा मुहूर्त काढूया. माई, आज गोळ्या नाही घेतलात ना तुम्ही? अगं हो, सकाळच्या गडबडीत सगळं राहूनच गेलं. कसं चालेल? बसा इथे, आधी गोळ्या घ्या. हे घ्या. हो घेते. तर जरा आराम करा, दिवसभर खूप दगदग झाली आहे तुमची. अगं माझी काही दगदग नाही आहे. उलट मी बघते तू सकाळपासून खूप काम करतेस. बैस बरं इथे. कार्यक्रम छान झाला नाही? थोडी घाई झाली पण छान झाला. काय म्हणत होते बाबा? नाही काही विशेष नाही. का ग? मी कामात होते ना माई. हो, तसं मी तुला त्यांच्याशी बोलताना बघितलंच नाही. नाही नाही तसं काही नाहीये. मी बोलले ना त्यांच्याशी. नाही अगं, म्हणजे मोकळेपणाने त्यांच्याशी गप्पा मारताना मी तुला बघितलंच नाही. हा, तेवढा वेळच नाही मिळाला ना माई. अशी कशी ग मनवा तू?
आता एवढे ते आले होते ना, मग त्यांच्याशी जरा गप्पा मारायच्या, बोलायचं ना. काय वाटलं असेल त्यांना? मी नंतर फोन करते त्यांना. आता केव्हा करणार फोन त्यांना? मनवा, का ग, तू अस्वस्थ काय? नाही तसं काही नाही आहे. नक्की? हो, मला पण छान वाटलं नितीश आणि बाबा आले ते. तुझ्या आईशी काही बोलणं झालं का? नाही, काही बोलणं नाही झालंय. ठीक आहे ना सगळं? हो माई. तुझे आई बाबा काही बोलले का ग तुला कशाबद्दल? आमंत्रणाबद्दल? अगं म्हणजे मी फोनवर त्यांना आमंत्रण दिलं ना, मलाच कसं तरी वाटलं. माई, तुम्ही त्यांना आमंत्रण दिलं होतं? अगं हो, दुसरं कोण करणार? मीच फोन केला होता. तुझ्या आईला फोनवरनं आमंत्रण दिलं, पण त्यांना राग नाही ना आला? नाही नाही, तसं काही नाही. तुम्ही प्लीज असं काही वाटून घेऊ नका. अगं बरं नाही दिसत ना जवळच्या माणसानं फोनवरून आमंत्रण दिलेलं, पण आपल्याकडे वेळ नव्हता म्हणून मग फोनवर आमंत्रण दिलं. आणि नाही माई, ठीक आहे. अरे आला, कसा झाला साखरपुडा? छान झाला. तुझ्या मैत्रिणीची तब्येत कशी आहे? बरी आहे आता, मिळेल डिस्चार्ज 1-2 दिवसात. ठीक आहे. म्हणू भेटली, काय म्हणाली? अहो मनू काय म्हणाली? काय रे, मनू काय म्हणली? काही नाही. काही नाही म्हणजे ते भेटली ना तुम्हाला? हो भेटली, पण जास्त काही बोलणं नाही झालं. कामात असेल ते, वेळ नसेल मिळाला तिला. हो तसंच काहीतरी. तुम्ही नीट सांगा ना मला काय झालं ते. मनू ठीक आहे ना? तेच समजत नाही आम्हाला. म्हणजे मला खरंच कळत नाही तुम्ही काय म्हणताय ते. मनू बरी आहे ना? आई बहुतेक नाराज होती. आम्हाला बघून तिला आनंद नाही झाला. असं कसं म्हणतोयस तू? ती का नाराज असेल? कारण मी राजवीरवर आरोप केले. छे, असं काही असतं ना तर ती आपल्याला बोलली असती. ती आपल्याशी कशाला वाद घालेल? तिचं राजवीरवर प्रेम आहे. मान्य आहे, पण तुमचा काहीतरी गैरसमज होतो. असू शकतो ना गैरसमज, पण नक्की मनूचं काहीतरी बिनसलंय. हो आई, ताई नेहमी बोलते तशी नाही बोलली. मला पण तिकडे खूप ऑड वाटलं. मग तू बोलायचं ना तिच्याशी, तिला हक्काने विचारायचं, बाई तू का नाही बोलतेस माझ्याशी? अगं प्रयत्न केला तिच्याशी बोलायचा, पण तिथे पाहुणे होते आणि तिचं आत बाहेर काम चालू होतं. राजवीर होते ना तिथे, ते काय म्हणाले? ते काय फार बोलले नाहीत, आणि माई सुद्धा बोलल्या नाही. त्या पण कामात होत्या. ती तुम्हाला बघून खुश झाली नाही. तुम्हाला पटतच नाहीये, कारण तुम्ही जेव्हा जेलमधून आलात तेव्हा ती किती खुश होती. त्यानंतरच तिचं काहीतरी बिनसलं. तिच्या मनात काय चालू आहे ना ते कळायला हवं. नंदा खूप खुश होती ने? आणि एवढ्या कमी वेळात सगळं छान मॅनेज झालं ना. हो, आणि सासरची माणसं सुद्धा खुश होती. त्यांना नंदा खूप आवडलेली दिसते. म्हणजे काय माई, आपली नंदा आहेच छान. हो, पण मला काळजी वाटते जरा. आता तिचं लग्न ठरलंय, पुढे सगळं कसं सांभाळणार आहे ती? माई तुम्ही अजिबात काळजी नका करू, हळूहळू सगळं समजेल तिला. मला मुलाकडचे पण चांगले वाटले. हो अगं, त्यांनी काही अट सुद्धा घातली नाही, मागितलं पण नाही काही.
अशी माणसं मिळणं म्हणजे नंदाचं भाग्यच आहे. काय उपयोग अशा भाग्याचा? राजवीर असा का बघतोय हे कळतच नाहीये मला. काय झालं मोहन? माई तू होतीस तिथे, तू काही बोलली नाहीस. अरे पण कशाबद्दल बोलतोयस? मी मुलाकडच्यानं व्यवस्थित पटवत होतो की काही महिन्यानंतर लग्न करूया, पण नाही, राजवीर तिथे आला आणि म्हणाला पुढच्या महिन्यात उरकून टाकू लग्न. हे बघ मोहन, मला पटतंय त्याचं बोलणं, म्हणून मी काही बोलले नाही. माई पुढच्या महिन्यात आहे लग्न, वेळ नाही हातात. कशी करणार तयारी? अरे होईल ना तयारी, त्यात काय एवढं? तुला माझं म्हणणं कधी पटतच नाही का? असं नाहीये मोहन. सगळा विचार करूनच राजवीरने हा निर्णय घेतलाय. आणि लग्न जुळून फार दिवस आपण ठेवत नाही ना. बरं ठीक आहे, नंदाच्या भल्यासाठी हेही सोडलं मी. सांग कशी करणार तयारी? काका, तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ. मी आहे ना, सगळं होईल मॅनेज. माई, नंदा माझी एकुलती एक मुलगी आहे. तिच्या लग्नात मला कुठलीही कमी चालणार नाही.